ह्या प्रार्थनाष्टके करून मी करीतो साष्टांग नमन. पाप ताप आणि दैन्य माझे निवारा लवलाही. तू गाय मी वासरू, तू माय मी लेकरू, माझे विषयी नको धरू कठोरता मानसी. तू मलयागिरी चंदन, मी काटेरी झुडूप जाण. तू पवित्र गोदा जीवन, मी महापातकी. तुझे दर्शन होवोनिया, दुर्बुद्धी घाण माझे ठाया. राहिल्या तैशीच गुरुराया, चंदन तुझला कोण म्हणे. कस्तुरीच्या सहवासे मृत्तिका मोल पावतसे. पुष्पासंगे घडतसे वाससूत्रा मस्तकी. थोरांची ती हीच रीती, ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण करीती. त्या त्या वस्तू पावविती, ते महत्पदा कारणे. भस्म कौपीन नंदीचा, शिवे केला संग्रह साचा. म्हणून त्या वस्तूंचा गौरव होत चहूकडे. गोपरंजनासाठी वृंदावनी यमुना तटी. काला खेळला जगज्जेठी, तोही मान्य झाला बुधा. तैसा मी तो दुराचारी, परी आहे तुमच्या पदरी. म्हणून विचार अंतरी, ह्याचा करा हो गुरुराया. ऐहिक वा पारमार्थिक, ज्या ज्या वस्तूस मानील सुख. माझे मन हे निशंक, त्या त्या पुरविणे गुरुराया. आपुल्या कृपेने ऐसे करा, मना लागी आवरा. गोड केल्या सागरा, क्षारोदकपणाची नसे भीती. सागरा गोड करण्याची शक्ती आपणामध्ये साची. म्हणून दास गणूची याचना ही पुरी करा. कमीपणा जो जो माझा, तो तो अवघा तुझा. सिद्धांचा तू आहेस राजा, कमीपणान बरवा तुझसी. आता कशास्तव बोलू फार, तूच माझा आधार. शिशु मातेच्या कडेवर, असल्या निर्भय सहजची. असो ह्या स्तोत्रासी, जे जे वाचतील प्रेमेसी. त्यांच्या त्यांच्या कामनेसी, तुम्ही पुरवा महाराजा. ह्या स्तोत्रास आपुलावर, हाची असो निरंतर. पठण करत्याचे त्रिताप दूर, व्हावे एक संवत्सरी. शुचिर्भूत होऊन, नित्य स्तोत्र करावे पठण. शुद्ध भाव ठेवून, आपुलिया मानसी. हे अशक्य असले जरी, तरी प्रत्येक गुरुवारी. सद्गुरुमूर्ती अंतरी, आणून पाठ करावा. तेही अशक्य असल्यास, प्रत्येक एकादशीस. वाचणे ह्या स्तोत्रास, कौतुक त्याचे पहावया. स्तोत्रपाठका उत्तम गती, अंती देईल गुरुमूर्ती. ऐहिक वासना सत्वरगती, त्यांची पुरवून श्रोते हो. ह्या स्तोत्राच्या पारायणे, मंदबुद्धी होतील शहाणे. कोणा आयुष्य असल्या उणे, तो पठणे होय शतायू. धनहीनता असल्या पदरी, कुबेर येऊन राबेल घरी. हे स्तोत्र वाचल्यावरी, सत्य सत्य त्रिवाचा. संततिहीना संतान, होईल स्तोत्र केल्या पठण. स्तोत्र पाठकाचे संपूर्ण, रोग जातील दिगंतरा. भयचिंता निवेल, मान मान्यता वाढेल. अविनाश ब्रह्म कळेल, नित्य स्तोत्राच्या पारायणे.